स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 23 नोव्हेंबर दिवशी म्हणजेच परवा दिवशी आहे प्रबोधिनी एकादशी, ज्याला देव उठणी एकादशी असे देखील म्हटले जाते। भगवान विष्णू आपल्या म्हणजे झोपेतून या दिवशी जागे होतात असं देखील म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी केलेले सेवा आणि उपाय कधीच वाया जात नाहीत। या दिवशी काही सेवा तुम्हाला सांगणार आहे आणि काही उपाय, म्हणजे उपाय सुद्धा सेवाच असतात, त्या सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। या दोन्हीही अवश्य करा, जितकं जमल तितकं करा। सगळंच करण्याचा प्रयत्न करू नका, कारण सगळंच करणं कुणालाच शक्य होत नाही। जितकं त्यातल्या त्यात जमेल तेवढं आपल्याला करायचं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली तुळशीची पत्र 1000 पत्र जर तुम्हाला मिळाली तर खूपच चांगलं आहे। 1000 पानं कृष्णाला म्हणजे विष्णू किंवा कृष्णाच्या किंवा रामाच्या मूर्तीला वाहत विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण जो कोणी करेल तो भाग्यवंत ठरेल असं म्हटलं जातं। खूप मोठी सेवा आहे ही, उच्च कोटीची सेवा आहे। जर 1000 तुळशीपत्र नाही मिळाली तर एकच तुळशीपत्र वारंवार चढवत उतरत चढवत एकदा व्हायचं, नाव घ्यायचं, पुन्हा काढायचं, पुन्हा व्हायचं, असं करत जरी 1000 नावं तुम्ही घेतलीत तरीही चालेल, काहीच हरकत नाही। मात्र उद्या म्हणजे परवाच्या दिवशीची सगळ्यात मोठी सेवा आहे ही 1000 तुळशीपत्र विष्णू सहस्त्र म्हणजे विष्णूंची 1000 नावे घेत तुम्हाला ही तुळशीपत्र व्हायची आहेत। तुळशीपत्र नाही वाहता आली तरी विष्णू सहस्त्र नामावली तुम्हाला अवश्य म्हणायची आहे। विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 माळी, 1 माळी, 3 माळी किंवा 5 माळी जप तुम्हाला अत्यंत मनोभावे या दिवशी करायचा आहे। या 3 सेवा तुम्हाला सांगितल्या आहेत, या तुम्हाला आठवणीने करायच्याच आहेत। या सेवांमुळे तुम्हाला अतिशय मानसिक शांतता, कौटुंबिक सुख, धनसंपदा, आर्थिक सुबत्ता हे सर्व काही तर लाभेलच। शिवाय तुमच्या आयुष्यामधली काही संकटे असतील, जसं की कोर्ट कचेरी असेल, प्रत्येकाच्या आयुष्यात बघा वेगवेगळी संकटे असतात, ती दूर होण्यास मदत होईल। त्याचप्रमाणे तुम्हाला धनलाभासाठी किंवा आर्थिक संकट दूर होण्यासाठी खूप काही छान गोष्टी मी एक 5-7 सांगणार आहे, त्याही तुम्हाला करायच्या आहेत। सर्वप्रथम सांगते की एकादशीचं हे व्रत जर तुम्हाला धरणं जमलं, जर तुम्ही शरीराने सुदृढ असाल, तुम्हाला उपवासाचा त्रास होत नसेल तर तुम्ही हा उपवास अवश्य धरा। आणि जे उपवास धरणार नाहीत त्यांनी तांदूळ म्हणजे भात या दिवशी फक्त खाऊ नका, तरीही चालेल। एकदा जेव्हा एकदा तरी उपवास करण्याचा प्रयत्न या एकादशीला प्रबोधिनी म्हणजे देव उठणी एकादशी दिवशी अवश्य प्रयत्न करा, यामुळे सुखप्राप्ती होते। आणि या दिवशी केलेले उपाय हे शीघ्र फळ देणारे आहेत, म्हणून काही उपाय आपल्याला करायचे आहेत। तुम्हाला एकादशीच्या दिवशी कोणत्याही विष्णू मंदिरात किंवा राम मंदिरात किंवा कृष्ण मंदिरात जाऊन एक नारळ आणि बदाम अर्पित करायचे आहेत। लक्षात ठेवा, विष्णू मंदिरात जायचं आहे, एक नारळ आणि किती अगदी 10-12 बदाम, 5-6 बदाम दिलेत तरी चालतील। बदाम सालीजे नसावेत, सोललेले असावेत, म्हणजे ते टरपला सहित नसावेत, सोललेले असावेत। एक नारळ आणि काही बदाम तुम्हाला अर्पण करायचे आहेत। या सेवेमुळे सुद्धा तुम्हाला आर्थिक सुबत्ता लाभेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक धनलाभ होण्यास सुरुवात होईल। मात्र याबरोबर कष्ट करणे गरजेचेच आहे, विना कष्टाचे कोणतेही उपाय फेलच आहेत। दुसरा उपाय म्हणजे विष्णूंची पूजा। विष्णूंची पूजा तुम्हाला या दिवशी करायची आहे। फोटो असू दे, मूर्ती असू दे, तुमच्याकडे जे काही आहे त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यांच्या समोर काही सिक्के 5, 10, 1 रुपयाचे काही सिक्के ठेवायचे आहेत, त्याचीही पूजा करायची आहे। आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे। आणि या सिक्क्यांची पूजा वगैरे करून झाली की तुमच्या पर्समध्ये हे सिक्के ठेवायचे आहेत। जर घरातल्या 2-3 पर्समध्ये ठेवायचे असतील तर 2-3 अशा राशी सिक्क्यांच्या ठेवा, 11-11च्या, 10-10च्या अशा 2-3 राशी ठेवा आणि 3 माळा जप करा। तिघांसाठी करणार असाल तर 4 जणांसाठी करणार असाल तर 4 माळी जप करा आणि हे पैसे तुम्हाला पर्समध्ये ठेवायचे आहेत। प्रत्येक एकादशीला ते काढायचे,
त्याची पूजा करायची, पुन्हा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा ठेवायचे। हे केल्यामुळे तुमच्याकडे पैशाची चणचण जी म्हणतो, पैसा टिकत नाही किंवा पैशाची चणचण भासते, ही तक्रार अतिशय कमी होण्यास मदत होईल। पुढचा उपाय आहे पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला करायचा आहे। पिंपळ वृक्षाखाली संध्याकाळच्या आत कधीही जावा। पिंपळामध्ये असं म्हटलं जातं की विष्णूंचा वास असतो, म्हणून खाली आपल्या घरातूनच थोडंसं बाटलीत पाणी घेऊन जायचं आहे आणि एक दिवा घेऊन जायचा आहे। दिवा तुपाचाही चालेल, तेलाचाही चालेल। पहिल्यांदा मुळाशी पाणी घालायचं आणि त्यानंतर दिवा लावायचा आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या किंवा 7 प्रदक्षिणा घातल्या तरी चालेल। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत तुम्ही लवकरात लवकर कर्जमुक्त व्हाल। प्रत्येक एकादशीला हा उपाय केला तरीही चालेल। त्याचप्रमाणे तुळशीच्या समोर या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे। तूप गाईचेच असले पाहिजे। छोटीशी पिशवी किंवा डबा नसेल तर विकत आणा, मात्र तुळशी समोर या दिवशी गाईचा दिवा लावून 11 प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। जागा नसेल प्रदक्षिणा घालायला, आपल्या भोवती घातल्या तरीही हरकत नाही। यामुळे कौटुंबिक सुख लाभेल, क्लेश कलह कमी होतील आणि आयुष्यामध्ये बरकत येण्यास तुमच्या मदत होईल। रात्री तुम्हाला काय करायचं आहे, आता रात्रीचा विधी सांगते। 2 दिवे तुम्हाला लागतील, मोठे दिवे लागतील। एका दिव्यामध्ये 9 वाती घालायच्या आहेत। सिंगल 9, 2-2 ची एक नाही, सिंगल 9 वाती तुम्हाला घालायच्या आहेत। 9 वातींचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे। आजूबाजूला लावल्यात तरी चालतील, एकत्र करून लावल्यात तरी चालतील। एक दिवा 9 वातींचा लावायचा आहे आणि एक दिवा अखंड दिवा रात्रभर जळेल असा लावायचा आहे। यामुळे लक्ष्मी माता अत्यंत प्रसन्न होते आणि विष्णुदेवांच्या स्मरणार्थ हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। विष्णुदेवांचं स्मरण करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। लक्ष्मीची अशा लोकांवर कृपा होते ज्या घरात हे 2 दिवे परवाच्या एकादशीला लावले जातात। पुन्हा एकदा सांगते, एका दिव्यात 9 वाती घालायच्या, 9 दुने 18 नाही, 9 वाती घालायच्या आणि एका दिव्यात अखंड दिव्यात 2 वातींची एक वात करून घालायची आणि एक दिवा अखंड राहायला पाहिजे। एक दिवा त्या 9 वाती जळेपर्यंत रात्री चालेल। तिळाचं किंवा मोहरीचं तेल असावं किंवा तूप असावं, बाकी कोणतंही नसावं। आता धनलाभ होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात, दुधामध्ये केशराच्या 2-3 काड्या घालायच्या आहेत आणि या दुधाने कोमट असावं, गार नसावं, गरम नसावं, कोमट दूध असावं। त्यामध्ये तुम्हाला केशर घालायचं आहे आणि केशर मिश्रित दुधाने विष्णूंचा किंवा कृष्णाचा जे काही तुमच्याकडे आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे। यामुळे सुद्धा तुम्हाला धनलाभाचे रस्ते उघडतात आणि चांगल्या प्रकारे धनलाभ तुम्हाला होतो। 7वा आणि शेवटचा उपाय तुम्हाला सांगते। दक्षिणावर्ती शंखामध्ये या दिवशी पाणी भरून विष्णूंचा किंवा कृष्णाचा किंवा रामाचा तुमच्याकडे जे आहे त्यांचा अभिषेक केल्याने सुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती चांगली होते। हा उपाय तुम्ही दररोज सुद्धा करू शकता। दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला रोज कृष्णावर किंवा विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। हा उपाय सुद्धा तुम्हाला धनलाभ घडवून आणतो। धनलाभ याचा अर्थ तुमची जी मिळकत आहे त्यामध्ये वाढ होते आणि तुमची आर्थिक सुबत्ता वाढते, पैसा टिकून राहतो, तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता आणि तुम्हाला कर्जातून एकदा तुम्ही बाहेर पडलात की तुमची परिस्थिती आपोआप सुधारू शकते। 100तल्या 90 लोकांना हल्ली कर्ज आहे, तर कर्जमुक्तीसाठी हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि बघा आयुष्यात तुमची आपोआपच कमाई वाढेल आणि एकदा का कमाई वाढली की तुम्ही ते कर्ज फेडा, खर्च कमी करा, मात्र कर्ज फेडा। कर्ज फेडल्यावर आणि आपण कर्जमुक्त असल्यावर आपल्याला जी शांती मिळते ती कुठल्याही पैशांनी विकत न घेण्यासारखी आहे। खूप जणींचे मला कमेंट येतात की ताई अतिशय कर्ज झालं आहे। अगदी असे कमेंट येतात की जीव द्यावासा वाटतो। इतर तसं काही करायचं नाही, कुठलाही अविचार करायचा नाही। हा विचार कर्ज घेताना करायचा असतो। कर्ज जसं आपण घेतलं आहे ती फेडण्याची कॅपॅसिटी नसेल तर ती वाढवायची, कष्ट करायचे, दुप्पट तिप्पट कष्ट करायचे। नवरा पती एकटा कमवत असेल आणि कर्ज असेल तर पत्नीनं सुद्धा हातभार लावायचा आणि दोघांनी मिळून ते कर्ज पटापटा फेडून टाकायचं आणि कर्जमुक्त व्हायचं। आणि त्यासाठी हे छोटे छोटे उपाय करायचे। यामुळे तुम्हाला आर्थिक सुबत्ता तुमची वाढेल आणि तुमच्या घरामध्ये चांगला एकदम खरंच सुखी असं जीवन तुम्ही जगू शकाल। असाच माझा नेहमी प्रयत्न असतो आणि प्रयत्न राहील।
खरं सांगते मैत्रिणींनो, कष्टाला घाबरू नका, कर्म चांगले ठेवा, नियत चांगली ठेवा, दुसऱ्याबद्दल नेहमी चांगलं चिंता, दुसऱ्याच्या सुखात सुख बघा. कुणाचंही चांगलं झालं की जेलसी म्हणजे जळणं फील करू नका, तर त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करा. दुसऱ्याच्या सुखात सामील व्हा, दुःखातही सामील व्हा. तुम्हाला भगवान विष्णू आपले श्री स्वामी समर्थ कशाचीही कमतरता आयुष्यात कधीच पडून देणार नाहीत, ही माझी शाश्वती आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.